झी 24 तासवर आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय। उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर झी 24 तासवर आताची सर्वात मोठी बातमी, अनेक घडामोडी घडताना दिसतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर जाणार आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। कालच या संपूर्ण जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती। जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अजित पवार देखील त्याचप्रमाणे त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि आता अजित पवार वर्षावर जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्यासोबत बोलूयात। मनश्री, अजित पवार वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नक्कीच मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची ही पहिली भेट असेल। हे सगळं प्रकरण उजेडात आणल्यानंतर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण एकंदरीतच पुण्यातली जी प्रकरणं उघडकीस येत आहेत त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील। वर्षा निवासस्थानी ही भेट होईल। अर्थातच निमित्त आहे ते म्हणजे महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणारे जे खेळाडू आहेत त्यांना यापूर्वीच वर्षावरती स्नेहमिलनासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने ही भेट होतोय। मात्र या निमित्ताने जरी अजित पवार आणि मुख्यमंत्री हे भेटत असले तरी सुद्धा या ठिकाणी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाची चर्चा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। त्याच्यामुळे आज संध्याकाळी अजित पवार माध्यमांना सामोरे जाणार आहेत, पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यापूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीर असून याच्या चौकशीचे देखील आदेश दिलेले आहेत। कार्यवाहीला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे, गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणातले एकापाठोपाठ एक अपडेट जेव्हा समोर येत आहेत तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह आहे असं समोर येत आहे। त्याच्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा होते आणि त्यानंतर अजित पवार माध्यमांना काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र निश्चितपणे या प्रकरणाची चर्चा वर्षा बंगल्यावर आज होते का ते आपण बघणार आहोत। मनश्री, नेमकी किती वाजता ही भेट होणार आहे? कारण अजित पवार आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, त्यामुळे या दोन घडामोडी कधी घडू शकतात? सध्याच्या घडीला अजित पवार हे वरळी डोम या ठिकाणीच आहेत। या ठिकाणच्या त्यांच्या पक्षाच्या बैठका आटपून ते थोड्याच वेळात इथून साधारणतः 12:15 सुमारास वर्षा निवासस्थानाकडे जायला निघतील। 12:30 वाजता स्नेहमिलनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। निमंत्रण पत्रिकेनुसार हा कार्यक्रम 12:30 वाजता नियोजित आहे। त्याच्यामुळे 12:30च्या आसपास ही भेट होईल आणि त्यानंतर कदाचित कार्यक्रमानंतर खासगीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही चर्चा करतायत का ते बघूया। नक्कीच मनश्री, तर नेमकी आता या दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार हे आज वर्षा बंगल्यावर जाणार आहेत। निमित्त जरी महिला क्रिकेट संघ संदर्भात असलं तरी देखील या भेटीमध्ये पार्थ पवारांवर जे काही आरोप झालेले आहेत, पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे, या प्रकरणावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काय चर्चा केली जाते हे पाहावं लागणार आहे।